मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होऊ शकते, कारण परिवहन खात्याने 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला। आता MMRTA याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे। सीएनजीचे दर वाढल्यामुळे सातत्याने भाडेवाढीची मागणी होत होती। दुसरीकडे ठाण्यातल्या AC बसचे तिकीट दर मात्र कमी होण्याची शक्यता आहे। भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास रिक्षाचं कमीत कमी भाडं 26 रुपये होईल, तर टॅक्सीचं भाडं 31 रुपयांवर जाणार आहे। अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यात प्रस्तावावर निर्णय घेणार आहेत। याबाबत मुंबईतील टॅक्सी चालकांना काय वाटतंय तेही पाहूया। जे अनेक भागात मुंबईचा टॅक्सी चालवतात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रस्ताव समोर आलेला आहे की टॅक्सीचं भाडं वाढवलं जाणार आहे। काय तुमचं मत आहे? टैक्सी का भाड़ा जो है बढ़ तो रहा है, लेकिन धंधे पर भी बहुत फर्क पड़ेगा। हाँ, तो इससे अच्छा तो है सीएनजी का ही भाव थोड़ा बहुत घटा दिया जाए। जो टैक्सी का फेयर बढ़ाना चाहते हैं यही 2 महीने पहले किए होते, या तो हम लोगों का जो चार्जेस है उसको बढ़ा करके उसी पे कंप्लीट कर दें। सीएनजीचा दरवाढ झाल्यामुळं काय होतं, धंद्यावरती परिणाम झालेला आहे। लक्षात आलं का? सीएनजीचा दरवाढ झाल्यामुळं धंद्यावरती परिणाम आहे, त्यामुळं पब्लिक कमी बसत आहे, धंदा पाहिजे तेवढा नाही होत। आणि ओला उबेरवाले कुठेही पिकअप घेतात, आमच्या धंद्याचे वांदे होतात ना। मग आम्ही कोणाला हे मागायचे, राय कोणाला मागायचे? गव्हर्नमेंटशिवाय। टॅक्सीचे मीटर वाढल्यामुळे तर थोडाफार फरक पडेल, पण धंद्यामध्ये असा वाढेल असं नाही की लोक आता 5 रुपये BSTमध्ये आहे, इथे 30 रुपये देणे परवडत नाही लोकांना। सामान्य माणसांना तर परवडणारं नाही, तरी पण वाढवून बी काही फायदा नाही, आणि वाढवलं तर तरी चांगली गोष्ट आहे। हां, पण CNG महागाईमध्ये CNGमध्ये परवडत नाही। ये हमारा फेयर जो है, मिनिमम फेयर हमारा कम से कम 50 रुपीज़ होना चाहिए। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।